हे दृश्य आपण बघतोय। अगदी काही क्षणापूर्वी ज्यावेळेला राज ठाकरे या ठिकाणी आले, गाडीतून बाहेर उतरले तेव्हाची दृश्य। आणि आता अमित ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। ज्या ठिकाणी मेळावा आहे गोरेगावमध्ये तिथं अमित ठाकरे पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण त्याची पाहतोय। मनसेचे इतरही कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता राज ठाकरे अगदी काही क्षणापूर्वी या ठिकाणी आल्यानंतर आता अमित ठाकरे हे सुद्धा इथं पोहोचलेले आहेत। नेस्को गोरेगाव या ठिकाणी मनसेचा हा मेळावा पार पडतोय। मतदार याद्यांच्या संदर्भात, मुंबई महानगरच्या मतदार याद्यांच्या संदर्भात हा सगळा मेळावा आयोजित केलेला आहे। आणि त्या दृष्टीने विचार केला तर उद्धव ठाकरेंबरोबरच्या युतीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय राज ठाकरे बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, औत्सुक्याचं आहे। राज ठाकरे या ठिकाणी मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले, त्याची दृश्य आपण पाहतोय। अमित ठाकरे सुद्धा अगदी काही क्षणापूर्वी इथं पोहोचलेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय। राज ठाकरे, अमित ठाकरे हे आता मनसेचा ज्या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलेला आहे गोरेगावमध्ये तिथं पोहोचलेले आहेत, त्याचे दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात हा मेळावा सुरू होईल। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेषतः उद्धव ठाकरेंबरोबरच्या युती संदर्भात नेमकं राज ठाकरे काय भूमिका मांडतायत, त्याबाबत काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात या मेळाव्याची सुरुवात सुद्धा होईल। अमित ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। ज्या ठिकाणी मेळावा होतोय गोरेगावला तिथे अमित ठाकरे सुद्धा अगदी काही क्षणापूर्वी दाखल झालेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। मुख्यतः मुंबई महानगर मतदार याद्यांच्या संदर्भात आजचा हा मेळावा आहे। त्याबाबत नेमकं काय आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे बोलतायत हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला तर राज्यभर सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत आणि अशातच मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मागच्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे, तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणं, ठाकरे बंधूंची निवडणुकीसाठी युती होणं। आणि त्यामुळे आता राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा हा जो मेळावा आज आयोजित केलेला आहे मनसेकडून, त्या संदर्भात काय नेमकं आजच्या भाषणामध्ये राज ठाकरेंकडून भूमिका मांडली जाते, उद्धव ठाकरेंबरोबरच्या युती संदर्भात ते नेमकं काय बोलतायत, आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार याद्यांच्या दृष्टीनं नेमकं काय राज ठाकरे सांगतायत, आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना करतायत, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। मुंबईमध्ये गोरेगाव नेस्को इथं हा मेळावा आज पार पडतोय, ज्यासाठी राज ठाकरे, अमित ठाकरे सुद्धा या मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय। अमित ठाकरे सुद्धा काही क्षणापूर्वी या कार्यक्रमस्थळी दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आहेत। आणि आता थोड्याच वेळात हा मेळावा या ठिकाणी सुरू होईल। आपण सध्या ही दृश्य बघतोय। राज ठाकरे आणि अमित ठाकरे आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळतात। मुंबईमध्ये गोरेगावमध्ये ज्या ठिकाणी मनसेचा हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी राज ठाकरे आणि अमित ठाकरे काही वेळापूर्वी पोहोचले तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, आता राज आणि अमित ठाकरे दोघंही इथं पोहोचलेले आहेत। साधारण किती वेळ लागेल आणखी मेळावा सुरू व्हायला, पदाधिकाऱ्यांची कशी उपस्थिती आहे? नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी गोरेगावचा नेस्को सेंटरमध्ये ते आहे
त्या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत सोबत अमित ठाकरे सुद्धा आहेत। आज जर पाहायला गेलं तर मतदार यादीतील प्रमुख जे आहेत त्यांच्यावरती त्यांना राज ठाकरे जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत। खरं तर पाहायला गेलं तर मागच्या आठवड्यात राज ठाकरे आणि संपूर्ण विरोधी पक्षातील जे नेते होते त्यांनी एकंदरीत निवडणूक आयुक्तांची खरं तर भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि अवघ्या काही वेळातच राज ठाकरे जे आहेत ते व्यासपीठावरती येथील संपूर्ण जे BLO म्हणजे स्थानिक जे BLO असतात त्यांच्यापासून ते सर्व नेत्यांपर्यंत संपूर्ण जणांना मार्गदर्शन करतील। त्या अगोदर जर पाहायला गेलं तर जे प्रमुख नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि टप्प्याटप्प्यापासून त्यांच्यापासून ते सर्व नेत्यांपर्यंत संपूर्ण जणांना मार्गदर्शन करतील। त्या अगोदर जर पाहायला गेलं तर जे प्रमुख नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि टप्प्याटप्प्यापासून सकाळपासूनच मोठ्या संख्येनं जे लोक आहेत ते या ठिकाणी येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मागच्याच जर आठवड्यात पाहायला गेलं तर वेगवेगळे जे प्रश्न होते ते राज ठाकरेंनी उपस्थित केलेले आपल्याला पाहायला मिळत होते। त्यामध्ये एक प्रामुख्यानं प्रश्न होता तो म्हणजे मतदार याद्या आणि त्यामध्ये असलेली जी तफावत आहे त्यांची राज ठाकरे यांनी पोलकल केलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि आज याच मुद्द्यावरती घेऊन राज ठाकरे पुन्हा एकदा हा प्रमुख जो मेळावा आहे तो घेत असलेला आपल्याला पाहायला मिळतात। ही समोरची संपूर्ण जी दृश्य आहेत ती आपण नेस्को सेंटरची दृश्य बघतोय। संपूर्ण नेस्को सेंटर आता टप्प्याटप्प्याने भरत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रामुख्यानं थोड्याच वेळात राज ठाकरे जे आहेत ते थोड्याच वेळात जे राज ठाकरे आहेत ते सर्व प्रमुख जे यादी प्रमुख जे आहेत त्यांना मार्गदर्शन करतील। जे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संपूर्ण जी वातावरण निर्मिती आहे ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जी तयारी आहे ती आता संपलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अवघ्या काही वेळातच राज ठाकरे जे आहेत ते संपूर्ण जे BLO असतील त्यांना मार्गदर्शन करतील, कार्यकर्ते असतील त्यांना मार्गदर्शन करतील आणि प्रामुख्याने जे नेते उपस्थित आहेत त्यांना सुद्धा काही पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते राज ठाकरे करतील। राज ठाकरे आणि अमित ठाकरे दोघंही आता नेस्को सेंटरमध्ये दाखल झालेलीची दृश्य आपण पाहतोय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता प्रमुख काही नेत्यांची भाषणं होतील आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मार्गदर्शन करतील। आता तुम्ही म्हणालात नंदकिशोर की काही नेत्यांची भाषणं होणार आहेत, नेमके कोणते नेते मनसेचे या ठिकाणी भाषण करणार आहेत? नक्कीच त्याबाबत जर पाहायला गेलं तर बाळा नांदगावकर जे प्रमुख आहेत ते सुद्धा बोलण्याची शक्यता आहे। राज ठाकरे काही प्रमाणात जर पाहायला गेलं तर काही वेळ थांबतील कारण टप्प्याटप्प्याने जे मनसैनिक आहेत ते येत आहेत। त्यामुळे काही वेळ जे मनसे अध्यक्ष आहेत ते राज ठाकरे याच ठिकाणी असतील। प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर बाळा नांदगावकर असतील किंवा अभ्यंकर जे असतील हे मार्गदर्शन करू शकतात। खरं तर सकाळपासून जे संपूर्ण नेते आहेत ते तयारीचा आढावा घेत असलेले आपल्याला पाहायला मिळत होते। एकंदरीत थोड्याच वेळात संपूर्ण जी मेळावा आहे त्या मेळाव्याला सुरुवात होईल। राज ठाकरे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यामुळे वेळ न दवडता टप्प्याटप्प्याने आता मेळाव्याला सुरुवात होईल। जी संपूर्ण वातावरण निर्मिती आहे ती या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने मतदार यादींचा जो घोळ आहे तोच आज मनसे समोर काढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मेळाव्याच्या म्हणजे ज्या ठिकाणी स्टेज आहे त्या स्टेजच्या दोन्ही बाजूला सुद्धा मोठमोठ्या स्क्रीन लावण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे स्क्रीनच्या माध्यमातून राज ठाकरे नेमकं काय दाखवणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर जो खालच्या लेवलचा BLO असतो जवळपास मुंबई आणि या संपूर्ण MMRD रिजनमध्ये जवळपास 10,000 पेक्षा सुद्धा जास्त BLO आहेत। प्रत्येक मतदार यादी त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आणि मतदार यादींची छान हे BLO करत असतात। त्यामुळे त्यांना सुद्धा काही पद्धतीनं सूचना ज्या आहेत त्या राज ठाकरे करतील। त्यामुळे प्रामुख्याने खालच्या ग्रासरूट लेवलपासून राज ठाकरे जे आहेत ते आज मार्गदर्शन करत असलेले आपल्याला पाहायला मिळणार। प्रमुख नेते आहेत ते आता उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात आता राज ठाकरे व्यासपीठावरती येतील आणि संपूर्णच नेते आणि मनसैनिकांना जे मार्गदर्शन आहे ते राज ठाकरे करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जी निश्चित, त्याच्यामुळे आता आणखी किती वेळा साधारण मेळावा सुरू होतोय आणि प्रत्यक्ष राज ठाकरे किंवा इतर सगळे नेते नेमकं कधी सगळ्या उपस्थितांना संबोधित करतात, काय सांगतायत हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच्या युती संदर्भात राज ठाकरे काय भाष्य करतायत हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। सध्या ही दृश्य पुन्हा एकदा आपण पाहतोय। काही वेळापूर्वी राज ठाकरे आणि अमित ठाकरे या ठिकाणी दाखल झाले। अजूनही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत पक्षाचे ते सुद्धा इथे येत आहेत मेळाव्याच्या ठिकाणी आणि त्यामुळे आता आणखी काही वेळ लागणार आहे, पण लवकरच हा मेळावा सुरू होईल। मुद्दे घेऊन राज ठाकरे आणि विरोधी पक्ष संपूर्णच आयुक्तांना भेटलेले होते, निवडणूक आयुक्त भेटले, काय आजचे मुद्दे असू?
आजच्या मेळाव्यामध्ये बूथ लेवल एजंट आणि गटाध्यक्ष यांना राज ठाकरे साहेब मार्गदर्शन करतील. यादीवर कसं काम करायचं, घरोघरी जाऊन मॅन टू मॅन भेटून कुठे बोगस आहेत, कुठे दुबार आहेत, कुठे मयत पावलेली लोक आहेत, कुठे शिफ्ट झालेली लोक आहेत, हे सगळं त्रुटी ज्या आहेत मतदार यादीतल्या शोधून काढायच्या आहेत. मोठ्या प्रमाणात बोगस मतदार घुसवले गेले आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या मधल्या काळात मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये घुसवलेत, पण मुंबईत जवळजवळ 8.5 लाख मतदार घुसवले गेले आहेत. आमची अशी माहिती आहे. तर त्याच्यावर कसं काम करायचं आणि ते सगळं कसं शोधून काढायचं या संदर्भातलं मार्गदर्शन राज ठाकरे साहेब आज करतील. मागच्याच आठवड्यात जर पाहायला गेलं तर संपूर्ण विरोधी पक्ष नेते जे आहेत ते आयुक्तांना भेटलेले होते. त्यामध्ये सुद्धा काही क्युरीज ज्या होत्या त्या राज ठाकरेंनी सांगितलं एक सॅम्पल म्हणून ठेवल्या होत्या. तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्हली सगळं एक अहवाल त्यांना देण्यासाठी हा आजचा एक्सरसाइज आमचा मेळाव्याच्या माध्यमातून होईल. कारण खरं तर हे काम निवडणूक आयोगाचं आहे. निवडणूक आयोग नुसतं निवडणूकच घेणार का? या मतदार याद्या पारदर्शक व्हायला हव्यात, यासाठी त्यांनी काम करायला हवं. पण ते करत नाही म्हणून आम्ही ह्या गोष्टी करणार आहोत आणि त्यांच्या समोर ठेवणार आहोत. आणि जोपर्यंत मतदार यादी पारदर्शक होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही आमची भूमिका आहे. मात्र निवडणूक आयोग जे आहे ते म्हणतं या अगोदर जी तफावत होती किंवा ज्या क्युरीज होत्या त्या सॉल्व्ह करण्यात आलेल्याचं सुद्धा म्हणणं नाही. कसं आहे, मी मगाशी सांगितलं तसं त्यांनी काय केलं माहितीये का? समजा एक मतदार यादी आहे, त्याच्यात 1000 मतदार आहेत, त्यातले 100 त्यांनी डिलीट केले परस्पर आणि 100 बोगस त्या जागेवर ठेवले. म्हणजे आकडा मॅच केला. कळलं का? लोकांना दिसतं की आकडा तोच आहे. पण हे जे काही सगळं झालेलं आहे, कोणी केलं काय हा शोध निवडणूक आयोगाने लावायला हवा. खरं तर तो आम्ही लावणार आहोत आणि खरोखर जे वोटर आहेत त्यांना मतदाराचा हक्क मिळवून देणार आहोत आणि बोगसांना बाहेर काढायचं. हाच आमचा प्रमुख मागणी आणि त्यासाठीच आमचा आजचा एक्सरसाइज आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर जे आपण बघितलं मनसेचे यशवंत केल्लेदार यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी नुकताच संवाद साधला. मतदार याद्यांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या सगळ्या संदर्भात राज ठाकरे नेमकं आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सूचना करतायत, कारण जे बूथ एजंट्स आहेत त्यांना सुद्धा विशेष सूचना यापूर्वी राज ठाकरेंनी दिलेल्या आहेत यापूर्वीच्या त्यांच्या मेळाव्यादरम्यान किंवा बैठकांदरम्यान. त्यामुळे आता आजच्या मेळाव्यादरम्यान ते काय बोलतायत, युतीच्या दृष्टीनं सुद्धा काय भूमिका मांडतायत, आगामी निवडणुकांचा मुद्दा आल्यानंतर प्रचार आणि इतर गोष्टी आहेतच, मात्र मुख्य मुद्दा हा मतदार याद्यांचा आहे, ज्याच्या संदर्भात अनेक आक्षेप सुद्धा घेतले गेलेले आपण बघितले. यापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान सुद्धा राज ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भातले आक्षेप बोलून दाखवलेले होते. त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये ते याबाबत काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आगामी पालिका निवडणुकांचा मुद्दा हा निश्चित या सगळ्याच्या पाठीमागे आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे असा थेट आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी यापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेला होता. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची त्या संदर्भात त्यांनी भेट घेतलेली होती आपल्याला माहिती आहे. आणि त्या सगळ्यानंतर आता आजच्या मेळाव्यादरम्यान ते काय बोलतायत याकडे आपलंही लक्ष असेल.